म्हणजे राजेश पोलेकर याला लॉंग ऑफला तुम्ही पाहू शकाल जयेश ठुले, तर एक काव कॉर्नरच्या दिशेला तुम्ही पाहू शकाल अविनाश मोरे याला पाहिजे त्या ताकदीची गोलंदाजी या ठिकाणी केली जाते का. संदीप पेडेकर ऑन स्ट्राईक, यावेळेस सुरेख फटका क्लास दाखवतो या ठिकाणी राजेश पोलेकर याच्या बॅट मधून निघालेला षटकार 6 धावा. थँक्यू. डिजिलिमिनेटर 1 ला खतम केली होती ना, तिथूनच स्टार्ट केली आहे राजेश पोलेकर यांनी. 9 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत देवांश फायटर संघाच्या. ओव्हर द विकेट यावेळेला चेंडू पॅड वरती आदळला जातो. पहा कारण पण तेवढंच आहे, राजेश पोलेकर बाद. धन्यवाद डीजे. या ठिकाणी आपण पाहतोय राजेश पोलेकर बाद. एक टर्निंग पॉइंट विकेट असेल या मॅच मधील. नवीन फलंदाज आपण पाहतोय एक डावकुरा विस्फोटक फलंदाज नयन दिनेश ठुले. नयनला देखील मोठे फटके खेळायचे आहेत. जर समोरचा संघ आपण पाहिलात ना तरी देखील तो त्या ताकदीचा संघ आहे. त्यामध्ये आपण पाहिला असाल परेश ठुले, त्यानंतर जयेश ठुले, संदीप पेडेकर चांगल्या फॉर्म मध्ये आहेत. संदीप पेडेकरने मात्र या ठिकाणी आपलं काम चोख पद्धतीने पूर्ण केलं आहे. जी रणनीती आखली होती राजेश पोलेकरला पहिल्या षटकामध्ये बाद करण्याची, ती रणनीती या ठिकाणी सफल झाली आहे. पुन्हा एकदा संदीप पेडेकर स्ट्राईक एंड गोलंदाजी मार्क वरती. निर्धाव चेंडूच्या ठिकाणी सांगता होते षटक क्रमांक 1 या ठिकाणी कंप्लीट होईल आणि या 1 षटकानंतर धावसंख्या जर तुम्ही पाहिली तर 9. एक गडी बाद, राजेश पोलेकर बाद झाल्यानंतर धावसंख्या आहे स्कोर कार्ड वरती 9. ह्या क्रिकेटच्या महाकुंभामध्ये आवर्जून उपस्थित झालेले ह्या गावचे सर्व तारे सितारे, अर्थातच या गावचे माजी सरपंच शिरसाळ ग्रामपंचायत सन्माननीय अनिलजी मोरे साहेब, त्याचबरोबर ग्रुप ग्रामपंचायत शिरसाळचे सदस्य सन्माननीय काशीनाथजी देवगरे साहेब, त्याचबरोबर ह्या ग्रामपंचायतीमधील सरपंच मॅडम सन्माननीय सौ तन्वी तुलसीदास साकले मॅडम, त्याचबरोबर ह्या गावचे सुपुत्र आणि गावातील एक ज्येष्ठ समाजसेवक सन्माननीय राजारामजी शेडगे साहेब, ह्या सर्व महानुभूतींचं मी CPL कोर कमिटीच्या माध्यमातून सहर्ष स्वागत व्यक्त करतो. आणि आपल्याला सर्व मान्यवरांना आम्ही रंगमंचावरती बसण्याची विनंती करतो सर्वांना की आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हायचं आहे. त्याचबरोबर ह्या गावचे अध्यात्माची आपल्याला सर्वांना आवड निर्माण करणारे सन्माननीय साकले महाराज यांचंही मी शब्दसुमनाने हार्दिक स्वागत व्यक्त करतो. आणि बॅक टू द गणेश रणपिसे. यावेळेस पाहायचंय पंचांचा निर्णय निश्चितच 6 धावा या चेंडूवरती आपण पाहतोय षटकार. पुन्हा एकदा गोलंदाज स्वप्नील मोरे. यावेळेस सुरेख चेंडू, चेंडू पॅटची आतली कडा घेऊन चेंडू जाईल. यावेळेस शॉर्ट स्क्वेअर लेगच्या दिशेला एक धाव घेतली जाईल. चांगली गोलंदाजी राहिली आहे स्वप्नील याची. नवोदित गोलंदाजांना अक्षरशः सर्वांच्या मनावरती अधिराज्य गाजवलं आहे. त्यामध्ये स्वप्नील सत्यवान मोरे, नंतर उल्के सहदेव नागते असतील, तर चांगली गोलंदाजी राहिली आहे या शेलार किंग संघाच्या माध्यमातून. यावेळेस आपण पाहतोय स्ट्राईक एंडला असेल एक डावखुरा फलंदाज आणि त्याच्या समोर एक डावखुरा गोलंदाजाचं आव्हान असेल. जेव्हा जेव्हा हे कॉम्बिनेशन आपण पाहतो तेव्हा तेव्हा फलंदाज हवी होतात गोलंदाजांवरती. राऊंड विकेट
यावेळेस सरळ बॅटने चेंडूला खेळून काढलंय त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवरती वेगाने येणार संदीप पेडेकर, तोपर्यंत एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाईल आणि एकेरी धावने धावसंख्या जर तुम्ही पाहिली तर स्कोर कार्ड वरती आहेत 17 धावा. 3 षटकांचा हा केला असेल पाहायचा 3 षटकामध्ये किती धावांचा डोंगर उभा केला जातोय तो देवांश फायटर संघाच्या माध्यमातून. राऊंड विकेट पुन्हा एकदा सुरेख गोलंदाजी, चेंडू बॅटची बाहेरची कडा घेऊन स्लिप रिजन मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून क्षेत्ररक्षण केलं जाईल. स्लिप मध्ये जर तुम्ही पाहिलं असाल या पूर्ण स्पर्धेमध्ये ऋषभ पेडेकरने केलेली क्षेत्ररक्षण. 1 मिनिट गणेश रणपिसे. या स्पर्धेच्या माध्यमातून आम्हाला भरीव योगदान करणारे सन्माननीय धर्मेशजी बामणे, सन्माननीय सुनीलजी करावडे, त्याचबरोबर आकाश कदम, आकाश सकपाल आणि अनिल कदम या सर्वांचं मी व्यासपीठावरती यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर बसायचं आहे आणि आपलं सहर्ष स्वागत व्यक्त करतो. थँक्यू डीजे. पुन्हा एकदा स्वप्नील गोलंदाजी मार्क वरती सज्ज असेल. राऊंड विकेट नयन साडी. यावेळेस चेंडूला डेलिकेट केलाय, चेंडू थोडासा चुकवतोय मात्र बॅटून या ठिकाणी समाप्त झाला आहे आणि 2 षटकानंतर धावसंख्या आहे 23. 11.50 च्या सरासरीने या ठिकाणी नंबर 2 आपण अनुभवतोय पाहतोय. बोथ ब्लास्टर संघ फायनल मध्ये दाखल झाला आहे आणि बोथ ब्लास्टर संघासमोर कोणता संघ खेळणार हे पाहणं देखील खूप महत्वाचं आहे. गतवर्षी बोथ ब्लास्टर संघ फायनल मध्ये प्रवेश केला होता आणि विजेता देखील झाला होता. यावेळेस देखील आपण पाहतोय बोथ ब्लास्टर संघ फायनल मध्ये दाखल झाला आहे आणि काय घडतंय फायनल मध्ये हे येणारा काळ सांगून जाईल. गोलंदाजी मार्क वरती संदीप पेडेकर यांनी आमंत्रित केला आहे. गोलंदाज उल्केश नागते. तर उल्केशने जर हॅट्रिक घेतली तर सूरज मोरे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल आणि नितेश नाचरे तसेच आधीकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक असेल. शॉट पुल सक्सेसफुल, चेंडू सीमारेषा पार, षटकार 6 धावा. नयन टुले यांच्या बॅट मधून हा पहिला षटकार असेल या स्पर्धेमधील. नयनने 3 षटकार मारले तर आदी देवगर यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक असेल. बक्षिसांची लैलोट केली जाते. पाहायचा दुसरा चेंडू, काय घडतंय काय बिघडतंय. दिशाहीन गोलंदाजी, दिशा या ठिकाणी भरकटली जाते आणि दशा देखील आपल्याला पाहायला मिळते. पंचांच्या माध्यमातून या ठिकाणी वाईट एक एक्स्ट्रा रन्स टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल आणि या एकेरी धावने धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या स्कोर कार्ड वरती 30. येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे 5 आणि 5 चेंडू मध्ये पाहायचं किती धावा या ठिकाणी बनवल्या जातील. त्या म्हणजे देवांश फायटर संघाकडून तर नक्कीच कौतुक करावं लागेल आपल्याला अविनाश मोरे याचं. ज्या ठिकाणी 6 धावा होत्या त्या ठिकाणी 4 धावा रोखून ठेवल्यात, 5 धावा रोखून ठेवल्यात आपल्या टीमसाठी आणि एक मौल्यवान विकेट देखील त्या ठिकाणी पाहायला मिळाला. धावबादच्या स्वरूपामध्ये नयन ठुले बाद होतील. नवीन फलंदाज आपण पाहतोय उमेश नागते. स्ट्राईकला तुम्ही पहा उमेश नागते, छोटे बंधू. नॉन स्ट्राईक एंडला तुम्ही पाहू शकाल मोठे बंधू राजेश नागते. तर गोलंदाजी मार्क वरती छोटे बंधू उल्केश नागते. को इन्सिडन्स, एक योगायोग जुलून आला. या ठिकाणी धाव वाजवण्याची संधी जरूर आहे आणि या ठिकाणी तू चल मी आलो काहीशी परिस्थिती पाहायला मिळते देवांश फायटर संघाच्या माध्यमातून. बॅक टू बॅक उमेश, लवकर 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 उमेश. नेक्स्ट बॅट्समॅन लवकर मनोज, थोडे घाई करायची आहे थोडी. उमेश लवकर.
थोडी घाई करायची आहे मनोज पंच, थोडा सामना त्वरित करायचा तर आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय मनोज पेडेकर फलंदाजी मार्कवरती सज्ज असतील तर गोलंदाजी उल्केश नागते मात्र या ठिकाणी लय मध्ये गोलंदाजी करत असताना सुरेख गोलंदाजी, धावसंख्या 31 धावांवरती, ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा यावेळेस चेंडू पडल्यानंतर यावेळेस आपण पाहतोय धावा देण्याची संधी आहे. 2 ट्रेन एका पट्टीवरती, धावा देण्याची संधी जरूर आहे आणि या ठिकाणी आपण पाहतोय बॅक टू बॅक तिसरा गडी बाद, धाव बाद. तू चल मी पुन्हा आलो. यावेळेस मात्र मनोज पेडेकर बाद. पडझड. नवीन फलंदाज लवकरात लवकर शैलेश यादव. या ठिकाणी आपण पाहतोय उल्केशचं कौतुक करावं लागेल. पहिल्या चेंडूमध्ये 7 धावा खर्ची घातल्या होत्या, त्यानंतरच्या 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव खर्ची घातली. जरा जोरदार टाळ्या होत्या या नवोदित खेळाडूसाठी. नक्कीच तुमच्या टाळ्या त्याला प्रोत्साहन देईल. स्ट्राईकला मोठा बंधू तर गोलंदाजी मार्कवरती छोटा बंधू. यावेळेस चेंडूला खोदून काढला, यॉर्कर चेंडू होता. संदीप पेडेकर त्या ठिकाणी आहेत. 1 धाव घेतली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि चौथा रन आउट. आणि आपण पाहतो या ठिकाणी चौथा गडी बाद होईल या ओव्हर मध्ये. तर धावसंख्या या एकेरी धावेने 32, 5 गडी बाद. शेवटचा 1 चेंडू निर्णायक या इनिंग मधील. उल्केश सुरेख गोलंदाजी, थोडासा चुकी करतोय, चुकीला माफी नाही. ज्या ठिकाणी निर्धाव चेंडू होता त्या ठिकाणी आपण पाहतोय 4 एक्स्ट्रा रन्स आणि या बाईच्या स्वरूपात या 4 धावांनी धावसंख्या आपण पाहिली तर 36. 37 धावांचं आव्हान असेल शेलर किंग संघासमोर. धावसंख्या 36, 36 धावां, जिंकणारी 37 धावांची गरज आहे ती शेलार किंग संघाला. संदीप सामना चालवायचा आहे पटापट. पेडेकर लवकरात लवकर. देवांश फायटर राजेश लवकरात लवकर क्षेत्रक्षण लावून घ्यायचा आहे. सामना चालवायचा आपल्याला लवकरात लवकर. नंतर फायनलला आपल्याला तुम्हाला नंतर लेट होणार आहे. रात्रमध्ये तुम्हाला खेळावं लागणार आहे. लवकरात लवकर चेंडू द्यायचा आहे. चेंडू पंच. 2 नवीन बॉल द्यायचे आहेत. ऋषभ तू तयारी ठेवायची 2 नवीन बॉलची. चला घाई करायची आहे, क्षेत्ररक्षण लावून घ्या. जरा मैदानाच्या बाहेर जायचंय. चला घाई करायची आहे. फायनलला ठेवा 2 बॉल चांगले. चला
18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 37 धावांची गरज. सलामीची जोडी देखील मैदानामध्ये दाखल झाली आहे. परेश टुले आणि एक स्वतः संगनायक संदीप पेडेकर. राजेश गोलंदाजी मार्कवरती सज्ज. पहिला चेंडू पडला जातोय सेमीफायनल क्रमांक 2 मधला सेकंड इनिंग मधील. यावेळेस सुरेख गोलंदाजी ऑफ स्टिकच्या बाहेर चेंडू फ्लाय करण्याचा प्रयत्न जरूर केला, यशस्वी झाले. त्या ठिकाणी पहिला चेंडू निर्धाव फेकला जातोय. 12च्या सरासरीनं या ठिकाणी धावा बनवायच्या आहेत. त्या म्हणजे शेलार किंग संघाला हा सामना जिंकायचा असेल तर पहिला चेंडू निर्धाव फेकला जातोय ओव्हर द विकेट. पण राजेश टू परेश. यावेळेस मात्र थोडीशी दिशाहीन गोलंदाजी केली जाते. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू फ्लाय होतोय. पंचांचा निर्णय या ठिकाणी वाईट एक एक्स्ट्रा रन्स टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल आणि श्री गणेशा देखील होतोय. पुन्हा एकदा राजेश टू परेश. सेमीफायनलचं दडपण. यावेळेस चेंडू बॅटची कडा घेऊन स्लिप रिजन मध्ये असलेल्या क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला जाईल. चेंडू उचलणार फेकणार तोपर्यंत एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली जाते आणि या एकेरी धावीने धावसंख्या पुढे सरसावल. धावसंख्या आहे स्कोर कार्ड वरती 2 चेंडूचा खेळ झाला आहे आणि 2 धावा धावफलकावरती आहेत. 37 धावांचं टार्गेट या ठिकाणी चेस करायचं आहे. तुम्हाला पर षटका मागे 12 धावा येणं खूप महत्वाचं आहे. हा सामना जिंकायचा असेल तर शेलार किंग संघाला. पॉवर प्लेचा षटक आहे. पॉवर प्लेचा फायदा घेतला जाईल का? ज्या पद्धतीने राजेश पोलेकरने फायदा घेतला होता त्यानंतर गोलंदाजीने कमबॅक केला. या ठिकाणी आपल्याला पाहायचं सेकंड इनिंग मध्ये कशा पद्धतीची फलंदाजी केली जाते शेलार किंग संघाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा राजेश गोलंदाजी मार्गवरती सज्ज होईल. यावेळेस चेंडू पडल्यानंतर आउट स्विंग इन स्विंग पाहायला मिळतोय. चेंडू बीट केलं जातं या ठिकाणी. पंचांचा निर्णय वाईट. पुन्हा एकदा एक एक्स्ट्रा रन्स टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. या एकेरी धावीने धावसंख्या 3 या स्कोर कार्ड वरती जाऊन पोहोचली जाते. 37 धावांचं लक्ष या ठिकाणी चेस करायचं आहे. 12च्या सरासरीनं धावा बनवायचे आहेत. पॉवर प्लेच्या षटकामध्ये किती धावा येत आहेत ते पाहणं देखील खूप महत्वाचं असेल. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक वेगाने येणार. रोशन चेंडूला फील्ड केली जाते. 1 रन्स घेतली जाईल आणि या एकेरी धावीने धावसंख्या पुन्हा एकदा स्कोर कार्ड वरती 4. मागील मॅच मध्ये तुम्ही पाहिला असाल राजेश पोलेकर यानं पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 3 धावा खर्ची घातल्या होत्या. या ठिकाणी देखील तसंच चित्र पाहायला मिळत आहे. फक्त 4 आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ झाला आहे आणि 3 चेंडूमध्ये 4 धावा खर्ची घातल्या. चांगली गोलंदाजी चांगली सुरुवात आपल्या टीमला देत असताना राजेश. यावेळेस चेंडूला खेळून काढलाय. फील्डचा वापर केलाय. सुरेख फटका. टायमिंग देखील प्रॉपर होतोय. चेंडू जातोय स्वीपरच्या दिशेला. चौकार. 4 धावा. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. जर परेश टुलेने बॅक टू बॅक 3 षटकार मारले तर राम रणपिसे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. 8 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्या आहेत आतापर्यंत. तर सुनील पानवकर यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक असेल. यावेळेस फटका प्रॉपर आहे. पाहायचं टायमिंग होतंय का? 1 धाव घेतली जाते आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. टायमिंग चांगलं झाले नाही या ठिकाणी परेश टुले यांच्या बॅट मधून. तर परेश टुले यांनी बॅक टू बॅक षटकार मारले. 3 षटकार मारले. तर सुनील पानवकर यांच्या माध्यमातून 1000 रुपये, प्रफुल्ल टुले यांच्या माध्यमातून 500 रुपये आणि राम रणपिस यांच्यामधून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. आणि संदीप पेडेकर साठी देखील बक्षीस या ठिकाणी लगावले जाते. नितेश नाचरे यांच्या माध्यमातून पर षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल. पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये. शॉर्ट बॉल या ठिकाणी आपण पाहतोय. अपील केली जाते. अपील मध्ये जोश जास्त, आत्मविश्वास कमी आणि पंचांनी देखील ते हेरलं. या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता होईल. तर मंगल रणपिसे यांच्याकडून परेश टुले साठी 200 रुपयाचं पारितोषिक आलं आहे. असू दे. तर परेश टुले यांनी 2 षटकार मारले. तर गोविंद मोरे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 28 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. पहिले षटक हाताळलं 9 धावा खर्ची घातल्यात या ठिकाणी राजेश पोलेकर याने.
एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स देत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी राजेश पोळेकर. तर गोलंदाजी मार्कवरती वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आमंत्रित केलंय नयन टुले याला. नयनने या अगोदरच्या मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती प्रिन्स वॉरियर्स टीम समोर, आणि या ठिकाणी पाहायचं आहे तसाच कारनामा केला जातो का. बारा चेंडू 28 धावा, 28 धावा येणाऱ्या 12 चेंडू मध्येच बनवायचे आहेत. फायनलला कोण जाणार हा प्रश्न मात्र नक्कीच सर्वांच्या मनामध्ये आहे. देवांश फायटर की शेलार किंग, शेलार किंग की देवांश फायटर. चला घाई करायची आहे. सेमी फायनलचा दडपण आपण पाहतोय या ठिकाणी. पुन्हा एकदा फिल्डिंग मध्ये चेंजेस केले जातील. आपण पाहतोय लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला, लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला. उमेश नागते आणि राजेश पोळेकर. तर गोलंदाजी मार्गवरती नयन पुन्हा एकदा सज्ज होईल. एक डावखुरा गोलंदाज आणि एक डावखुरा फलंदाज. शॉर्ट बॉल होता, शफल झाले, अक्रॉस द लाईन केल्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत या ठिकाणी. पाहायचा आहे कॅच सोडली की मॅच सोडली. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, धावबाद होण्याची संधी देखील आहे. मात्र रनिंग बिटवीन द विकेट चांगले पाहायला मिळते या ठिकाणी परेश टुले याच्या माध्यमातून. परेश टुले मागील 15 दिवस जर तुम्ही पाहिलात ना तर निश्चितच जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला हा फलंदाज आहे आणि त्या ठिकाणी झेल सोडला जातोय. आणि जेव्हा जेव्हा झेल सोडलेत ना मित्रांनो तेव्हा तेव्हा मोठे मोठे उपद्रव आम्ही जरूर या मैदानामध्ये पाहिले आहेत. या 2 धावने धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या पोहोचते 11 या आकड्यावरती. समीकरण बनते या 2 धाव्याने तुमच्याकडे चेंडू असतील 11 आणि 11 चेंडू मध्ये तुम्हाला धावा बनवायचे 26. 3 मल्टी हिट. पुन्हा एकदा गोलंदाज नयन टू परेश, परेश टू नयन. यावेळेस मोठा फटका, एलिव्हेशन होईल का. त्या ठिकाणी राजेश पोळेकर कोणतीही चुकी करत नाही. विकेटचं पतन होईल. परेश टुले बाद. थँक्यू डीजे. तर या ठिकाणी एक मोठा अडथळा मी तर म्हणेल देवांश फायटर संघाच्या एक मोठा अडथळा या ठिकाणी बाद होईल. तो म्हणजे परेश टुले बाद होतोय. नवीन फलंदाज द रसल जयेश टुले. नॉन स्ट्राईक एंडला, स्ट्राईकला संदीप पेडेकर. संदीप पेडेकरला या ठिकाणी चांगली फलंदाजी करावी लागेल. नयन टोले गोलंदाजी मार्कवरती पुन्हा सज्ज होतील. चांगली गोलंदाजी आतापर्यंत राहिली आहे नयन यांची. पहिल्या 4 मॅचचा जर विचार केला ना तर नयन अक्षरशः कुठेतरी त्यांचा आत्मविश्वास ढासळला होता. त्यानंतर त्यांनी केलेला कमबॅक जर तुम्ही पाहिला असाल तर निश्चितच लाजवाब. फिल्डिंग मध्ये बदलाव यावेळेस आपण पाहतोय. दोन्ही रायटी फलंदाज गोलंदाज आहेत. एक डावखुरा गोलंदाज आपण पाहतोय. ओव्हर द विकेट मारा केला जाईल संदीप पेडेकर यांना. यावेळेस मोठा फटका पाहायचा त्या ठिकाणी. एलिव्हेशन होईल का. दुसरी कॅच पकडली जाते का. यस, दुसरा गडी बाद. संदीप पेडेकरची खेळी देखील संपुष्टात. धन्यवाद डीजे. तर हॅट्रिक चान्स असेल आणि जर हॅट्रिक नोंदवली गेली तर प्रफुल्ल टुले यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. नक्कीच या शेवटच्या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये आपल्याला बक्षिसांची लयलूट होताना पाहायला मिळते. या स्पर्धेमधील पहिली हॅट्रिक नोंदवली होती नितेश नाचरे यांनी आणि या स्पर्धेमधील दुसरी हॅट्रिक नोंदवली जाते का. कॅमेऱ्याच्या समोर कोणी उभं राहायचं नाहीये. देवगरे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक असेल.
किशोर Score आहे 11. कॅमेऱ्याच्या समोर येतोय आपण. अकरा धावा स्कोर कार्ड वरती पाहिजे. धावा येणं खूप महत्वाचं आहे या ठिकाणी. शेलार किंग संघाला सेमीफायनलचा मुकाबला. प्रेशर हॅट्रिक होणार का? ओव्हर द विकेट. यावेळी चेंडू बॅटची आतली कडा घेऊन यष्टीरक्षकाचा वेध घेतला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. चांगली गोलंदाजी. नयन टुले ऑन अ फायर. आग ओकणारी गोलंदाजी. 4 चेंडू फेकले, 2 गडी बाद केले, 2 धावा खर्ची घातल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये जर तुम्ही पाहिला तर पॉवर प्लेच्या षटकामध्ये 9 धावा खर्ची घातल्या होत्या या ठिकाणी राजेश पोलेकर याने. त्यानंतर केलेला कमबॅक नयन टुले याचा लाजवाब. स्ट्राईकला जयेश टुले, तर गोलंदाजी मार्क वरती नयन पुन्हा सज्ज होईल. ओव्हर द विकेट. शॉर्ट बॉल होता, चेंडूला खेळून काढलंय. यावेळेस आपण पाहतो डीप स्क्वेअर लेगच्या दिशेला क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पंचांचा निर्णय नो. ओव्हरस्टेप. टर्निंग पॉइंट ठरेल का हा चेंडू? फ्री हिट असेल. नो प्लस 2 अशा 3 धावा घेतल्या जातील आणि या 3 धावने धावसंख्या वाढली जाते, वधारली जाते. धावसंख्या 14 या आकड्यावरती जाऊन स्थिरावली जाते. पाहायचा आहे फ्री हिटचा फायदा घेतला जाईल का? 8 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी 23 धावांची गरज आहे. मॅच संपलेली नाही, शर्यत अजून संपलेली नाही, कारण मी अजून जिंकलेलो नाही. हे साध्य करायचं आहे जयेश टुले याला. पुन्हा एकदा नयन गोलंदाजी मार्क वरती सज्ज. फ्री हिट असेल. ओव्हर द विकेट. यावेळेस मिस टाइम पटका. चेंडू हवेमध्ये. एक धाव देखील कंप्लीट होते. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल. उमेश नागते चेंडूला फील्ड करणार. तोपर्यंत 2 धावा अंकित केल्या जातील आणि या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरसावली जाते. धावसंख्या पोहोचते आतापर्यंत दुसरे षटक मार्गस्थ असताना 16. 7 चेंडू 21 धावा. 21 धावा येणाऱ्या 7 चेंडू मध्ये बनवायचे आहेत. हा निर्णायक चेंडू असेल. जर या चेंडूवरती मोठा फटका आला तर पुढच्या ओव्हरचं समीकरण थोडंसं सोपं होईल टीम शेलार किंग संघासाठी. जयेश टुले स्ट्राईक एंडला. नयन टुले. प्रेशर 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 आणि प्रेशर पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेट. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता. चेंडू जाईल. एक धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्या 17. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 20 धावांची गरज. जब तक सफल ना हो तुम, चैन की नींद त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, कुछ किए बिना किसी की जय जयकार नहीं होती, कुछ किए बिना किसी की जय जयकार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. तुम्ही प्रयत्न करा, कोशिश करा, ट्राय करा, यश तुम्हाला नक्कीच मिळेल आणि ती क्षमता आहे जयेश टुले यांच्याकडे. मागील मॅचचा जर विचार केला ना तर विस्फोटक फलंदाजी या फलंदाजाने केली होती. तर दुसरीकडे जर आपण पाहिलं तर गणेश मोरे गोलंदाजी मार्क वरती येईल. 6 चेंडू मध्ये 20 धावा दिल्या जातील का? 6 चेंडू मध्ये 20 धावा बनवून गणेश मोरे गोलंदाजी मार्क वरती. चाचक संघाचा फलंदाज आपण गोलंदाज आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. 6 चेंडू 20 धावा. 20 धावा 6 चेंडू. एकीकडे आपण पाहिलं तर थोडासा अनुभव असलेला फलंदाज, तर दुसरीकडे पाहिलं एक नवखा नवोदित गोलंदाज. न्यू टॅलेंट विरुद्ध एक्सपिरियन्स असं लढत आपल्याला पाहायला मिळते दरम्यानच्या कालावधीमध्ये. कोणता संघ बोथ ब्लास्टर संघासमोर खेळणार? 6 चेंडू 20 धावा. 20 धावा 6 चेंडू. पहिला चेंडू पडला जातोय. यावेळेस मोठा फटका पाहायचा आहे डीप कव्हरच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चुकी केली जाते या ठिकाणी उमेश नागते याच्या माध्यमातून. पाहायचं आहे कॅच सोडले का मॅच सोडले. जर ही कॅच पकडली असती ना तर मित्रांनो निश्चितच देवांश फायटरला कोणी अडवू शकलं नसतं फायनल मध्ये जाताना. या ठिकाणी मोठा अडथळा कोण असेल ना देवांश फायटर संघाचा तर तो आहे जयेश टुले. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते निश्चित नयन टुले, त्यानंतर राजेश नागते आणि गणेश मोरे याच्या माध्यमातून. गोलंदाजी चांगली होते मात्र या ठिकाणी क्षेत्ररक्षण चुकीचं केलं जात आहे. समीकरण आहे 5 चेंडू मध्ये 18 धावांची गरज. 3 मल्टी हिट मॅच विन करून देईल या ठिकाणी शेलार किंग संघाला, तर 3 निर्धाव चेंडू मॅच विन करून देईल देवांश फायटर संघाला. रणनीती आखली जाते, तंत्र मंत्रचा वापर केला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाज गणेश मोरे सज्ज.
यावेळेस मात्र शॉर्ट चेंडू होता, फायदा घेता आला नाही. तुम्ही पाहू शकाल मॅच कोणत्या मोड वरती येऊन उभी राहिली आहे. सर्वांची धडकने तेज. या ठिकाणी एक एक निर्धाव चेंडूला टाळ्या पडल्या जाते देवांश फायटर संघाकडून. 4 चेंडू आणि 18 धावांची गरज. स्ट्राईकला जयेश ठुले. 19 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेस मोठा फटका कव्हरच्या दिशेला. त्या ठिकाणी प्रोटेक्शन नाही. चेंडू जाईल वन बाउन्स सीमारेषा पार. 4 धावा चौकार. आणि एक मिनिट डीजे. आणि ह्या कार्यक्रमासाठी या CPL पर्व 3 साठी आवर्जून उपस्थित राहिलेले सन्माननीय सुधीरजी पवार साहेब, त्यांच्यासोबत आलेले सन्माननीय नितीनजी पवार साहेब, त्याचबरोबर ह्या सर्व मान्यवरांचं मी सहर्ष स्वागत व्यक्त करतो आणि त्यांना मी व्यासपीठावरती आसनस्थ होण्याची मी त्यांना विनंती करतो. सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. उपस्थित सर्व मान्यवरांचं या क्रीडा नगरीमध्ये हार्दिक 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 असं स्वागत आहे. तसेच गणेशभाई समेल यांचंही आम्ही सहर्ष स्वागत व्यक्त करतो. तर समीकरण आहे 2 चेंडू आणि 12 धावांची गरज. अजूनही मॅच संपलेली नाही. एक निर्धाव चेंडू मॅच विन करून दिली या ठिकाणी देवांश फायटर संघाला. तर 2 चेंडू मध्ये तर 2 षटकार टोकले तर मॅच विन करून देईल शेलार किंग संघाला. गणेश मोरे सज्ज. निर्णायक चेंडू असेल यावेळेस मोठा फटका. एलिव्हेशन होतंय का पाहायचं आहे. आणि या ठिकाणी विकेटचं पतन. जयेश ठुले मात्र या ठिकाणी बाद. धन्यवाद डीजे. चला घाई करायची आहे. चला लवकर. एक चेंडू आणि 12 धावांची गरज. जर या ठिकाणी नो पडला, षटकार आला तर निश्चितच समीकरण बदलू शकतं. सामना तर निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय देवांश फायटर संघाकडे झुकताना. यावेळेस